गाढवासारखा काय मूर्ख आहेस तू? गरीब गाय आणि पोटात पाना एखाद्या लब्बाड लांडग्यासारखा. हे देव असे का? त्यांचा आकार आणि पिढ्यानपिढ्या आपण ते भोगत असतो. कित्येकांचं तर जाऊ द्यात, माझ्या स्वतःच्या मनात सुद्धा लहानपणी खूप शंका कुशंका असायच्या, प्रश्न असायचे. आपण बुद्धीच्या डोळ्याने कधी पाहणार आहोत? आपल्या दृष्टीची कक्षा रुंदावली पाहिजे. कधी कधी एका शब्दावरून सुद्धा आपण जाईचा पर्वत करतो. आधी मन घेई हाती तोची राजा गणपती, तुकाराम महाराजांचा अभंग आहे. म्हणजे गणपती कुठे बाहेर नाहीये, तो आपल्यामध्येच आहे. नमस्कार, मी सुरेखा. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजचा विषय आहे श्री गणपती बाप्पा. तर गणपती बाप्पांवर आपण बोलणार आहोत. त्याआधी मी गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते की तुम्हाला येणारं वर्ष, येणारं दिवस खूप भरभराटीचं, आनंदाचं जावो. तुम्हाला चांगलं आरोग्य लाभू दे, तुमच्या मनोकामना पूर्ण होऊ देत, अशी मी बाप्पाजवळ प्रार्थना करते. आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. आजचा व्हिडिओ विषय मी यासाठी घेतला आहे की कित्येक जणांच्या मनामध्ये प्रश्न असतो की आपलं गणेशाचं रूप हे असं का आहे, की हत्तीचंच तोंड का लावलेलं आहे, आपले देव असे का असतात, त्यांना वेगवेगळे अवतार का असतात आपल्या देवांचे. तर ह्या विषयावर मला थोडस बोलावंसं वाटलं. तर कसं आहे की आपली जी संस्कृती आहे ना, ती दगडाला सुद्धा देव मानणारी आहे, नदीला देव मानते, झाडांना, पाना फुलांना देव मानते. प्रत्येक गोष्टीत देव पाहणारी आपली संस्कृती आहे. आणि का पाहू नये? निसर्ग आहे म्हणून तर आपण आहो ना, निसर्गामुळे तर आपलं जीवन आहे. मग आता हे श्री गणेशा हे काय आहे? तर श्री गणेशा म्हणजे तीन गणांचा नायक. तीन गणांचा नायक. तीन गण कोणते आहेत? तर तीन गण आहेत देवगण, राक्षसगण आणि मनुष्यगण. तर ह्या तीन गणांवर ज्याने विजय मिळवलेला आहे, या तीन गणांचा जो नायक आहे म्हणजे गणांचा ईश, देवता, तर तो आहे श्री गणपती. आणि या तीन गणांवर आधारित काय आहे? तीन गुण. म्हणजे पहा, देवगण त्याच्यावर आधारित आहे सत्वगुण, राक्षसगण त्यावर आधारित आहे तमोगुण आणि मनुष्यगण त्यावर आधारित आहे तिन्ही गण आपल्यामध्ये आहेत. आणि ज्या वेळेस आपण ह्या गणांवर विजय मिळवतो, हे तिन्ही गण, हे तिन्ही गुण आपल्या ताब्यात येतात, त्यावर आपला संयम असतो, त्यावेळेस आपल्यामध्ये आपसुकच श्री गणेशाचा जन्म झालेला असतो. गणपती हे बाहेर नाहीये, ते आपल्यामध्येच असतो. मूलाधार चक्रामध्ये गणपतीचं स्थान आहे. आपण जे सप्तचक्रांचं मेडिटेशन आपण ऐकलं आहे, पाहिलं आहे, तर मूलाधार चक्रामध्ये गणपतीचं स्थान आहे. तसं गणपती हे बाहेर नाहीये, हे आपल्यामध्येच आहे. पण कुठेतरी आपल्याला ह्या देवतांची आकाराने गरज पडते. तर आकाराने गरज का पडते? तर आपण मनुष्य आहोत. आपल्या हातून सकाळी उठल्यापासून तर झोपेपर्यंत अनेक गोष्टी काम करताना कळत न कळत आपल्या हातून चुका घडतात, काही पाप होतात. मग ह्या पापांचा पश्चाताप आणि क्षमा मागण्यासाठी आपल्याला एक जागा हवी असते. तर ती जागा म्हणजे आपल्या घरात सुद्धा आपण मग एखादा कोपरा देवासाठी दिलेला असतो की जिथे आपलं देवघर असतं आणि तिथे आपण शांत मनाने बसून दिवसभर झालेल्या पापांचं क्षालन करत असतो आणि देवाकडे प्रार्थना करत असतो की माझ्या हातून काही वाईट कर्म घडू नये आणि जे काही झालंय ते त्याला आपण क्षमा मागून तिथे समर्पित करत असतो. तर ह्या गोष्टींसाठी आपल्याला हे देव सगुण रूपामध्ये आवश्यक असतात. मग ध्यान तरी आपण कोणाचं करणार, स्मरण तरी कोणाचं करणार? ते ठराविक आकृती आपल्याला हवी की नाही स्मरण करण्यासाठी, म्हणून ह्या मूर्त्या आपल्यासाठी आवश्यक आहे. तर गणपतीला हत्तीचं तोंड का आहे? तर गणपती त्याच्यातून आपण काय घ्यायचं आहे? तर पहा, हत्ती जो आहे, हत्तीचे कान खूप लांब मोठे दाखवलेले आहेत. तर हत्तीचं काय आहे? ती हत्तीला 3-3 किलोमीटर किंवा 2 किलोमीटर लांब वरच सुद्धा ऐकायला येतं. मग याच्यातून आपण काय घ्यायचं आहे की आपल्याला ना बारीक सारीक गोष्टी सुद्धा ऐकू आल्या पाहिजेत, की जे शब्द कोणी उच्चारलेलेच नाही. एखाद्याच्या मनात असतं काहीतरी, पण तो आपल्याला बोलू शकत नाही. तर अशा वेळी त्याच्या मनातलं आपल्याला ऐकायला आलं पाहिजे. एखादा माणूस सांगत एक असतो, पण आतून त्याच्या मनात काहीतरी भलतच असतं. तर त्या मागचं तो जे बोलतोय, पण त्याच्या पोटात खरं काय दडलेलं आहे
ते सुद्धा आपल्याला ऐकू आलं पाहिजे. तर हे झालं दूरवरचं आपल्याला ऐकता आलं पाहिजे. बरं ऐकायचंय ते सुद्धा गणपतीच्या कानांचा आकार पहा, सुपासारखा आहे. तर सूप हे काय काम करतं, तर धान्य पाकडताना आपण पाहतो की धान्य स्वच्छ करण्यासाठी आपण सुपाचा वापर करतो. म्हणजे पाखडलं की त्याच्यातले जे खडे आहे, कचरा आहे, तो दूर निघून जातो त्या सुपातून आणि त्यात राहतं ते फक्त स्वच्छ असं धान्य, जे खाण्यायोग्य असतं, जे ग्रहण करण्यायोग्य असतं. तसं कोणीतरी आपल्याला काय काय सांगत आहे, आपण स्वतः काय काय ऐकतो आहे. तर जे काही आपण ऐकलं आहे, जे काही दुसऱ्यांनी आपल्याला माहिती सांगितली आहे, कोणीतरी आपले काहीतरी कानही भरवलेले आहेत, तर ते कितपत योग्य आहे, त्याच्यात चांगलं किती आहे आणि वाईट किती आहे याची निवड करून आपल्याला ते आत्मसात करता आलं पाहिजे. तर हे कान आपल्याला खूप काही संदेश देऊन जातात. दुसरी गोष्ट आहे गणपतीचे डोळे. गणपतीचे डोळे पहा खूप छोटे आहेत, सूक्ष्म आहेत. तर सूक्ष्म दृष्टी हवी आहे. म्हणजे आपण पहा निगेटिव्ह विचार केला तर आपल्याला समोर निगेटिव्ह आणि चुकीचंच दिसणार आहे. एखाद्या व्यक्तीबद्दल आपण जर वाईट विचार केला, संशय घेतला, तर प्रत्येक वेळेस त्या व्यक्तीमध्ये आपल्याला वाईटच दिसणार आहे. पण एखाद्या व्यक्तीबद्दल जर आपण चांगलंच विचार ठेवले तर त्या व्यक्तीबद्दल आपल्याला चांगलंच दिसणार आहे. ती व्यक्ती जी काही कृती करेल, बोलेल, ते आपल्याला छानच वाटणार आहे. तसंच आपण काय चांगला वाईट विचार करतो त्यावर आपल्याला जशी दृष्टी तशी सृष्टी आपल्याला दिसत असते. म्हणजे आता एखादा काचेचा ग्लास आहे पाण्याने भरलेला, तर समजा तो अर्धा आहे, तर त्याच्याकडे आपला पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे त्यावरती आपल्याला ते दिसणार आहे. जर निगेटिव्हपणे जर पाहिलं तर कोणी काय म्हणेल की काचेचा ग्लास अर्धा रिकामा आहे, आणि पॉझिटिव्हपणे पाहिलं तर काय दिसणार आहे, काचेचा ग्लास अर्धा भरलेला आहे. तसंच आहे, सूक्ष्म विचार केले पाहिजे आणि आणखीन पॉझिटिव्ह थिंकिंग करून पाहायचं आहे. आणि दुसरं आहे की आपल्याला डोळ्यांना जेवढं दिसतं ना तेवढाच आपण विचार करतो. एखादं उदाहरण सांगते. एखादा चौकोन आपण असा कॅमेरा समोर पकडला आहे मी, तर त्या चौकोनाला आहेत 4 बाजू, पण मी कॅमेऱ्यामध्ये दाखवल्या तीनच कोण दाखवले, 3 बाजू. तर काय दिसेल की हा त्रिकोण आहे, पण थोडा अलीकडे सरकवला तर तो चौथा कोण सुद्धा दिसणार आहे. तर तो दाखवलाच कशाला पाहिजे, आपण आपल्या दृष्टीची कक्षा रुंदावली पाहिजे की याच्या सोबत अजून हेही आहे. आता एखादा गोल दाखवला आहे, तो मी अर्धाच दाखवला आहे कॅमेरा समोर, आणि तो तुम्ही काय म्हणाल की हा अर्ध गोल आहे, जेवढं दिसलं तेवढाच विचारांची कक्षा. पण सूक्ष्म विचार करा आणि विचारांची दृष्टीची कक्षा वाढवा, जेणेकरून आपल्या बुद्धीचा विकास होतो की हे असं केल्याने असं होऊ शकतं, हे तसं केल्याने तसं होऊ शकतं. कुठेतरी आपल्याला जंगलामध्ये धूर दिसला आहे, डोळ्यांना धूर दिसला आहे, तर आपल्या नजरेने आपल्याला कळालं पाहिजे की म्हणजे त्या जंगलामध्ये कुठेतरी आग लागलेली आहे म्हणूनच तो धूर आहे. मग ही सूक्ष्म दृष्टिकोन आपल्यामध्ये असायला हवात. आता आपण घेऊया गणपतीची सोंड. पहा, गणपतीची सोंड म्हणजे गणपतीचं नाक. आता ही जी सोंड आहे ती अगदी जमिनीपर्यंत टेकलेली आहे. तर मग याच्यावरून काय घ्यायचं, ते तर नाक आहे ना, ते किती लांब आहे की जमिनीला टेकलेलं आहे. मग आपण काय घ्यायचं याच्यातून की आपल्या नाकाच्या शेंड्यावर किती राग असतो, सगळा मान पान आपल्या नाकाच्या शेंड्यावरच असतो. आपण म्हणतो ना, त्याला माझ्याशी बोलायला नाकच नाही, त्याला माझ्या पुढे यायला नाकच राहिलं नाही. म्हणजे हे नाकावर किती आपला मानपान अवलंबून असतो, की आपण ती उपमा दिलेली असते. ती सोंड आपल्याला काय सांगते की आपल्यामध्ये नम्रता हवी, नतमस्तक आपल्याला होता आलं पाहिजे. नम्रता जी आहे ना, नम्रता, नतमस्तकता, ही आपला मान सन्मान वाढवतो. कित्येकदा आपण एकमेकांना भेटतो त्यावेळेस आपण काय म्हणतो, हा ती होऊन माझ्याशी बोलायला पाहिजे, ती नाही बोलली तर मी कशाला बोलू, ती आलीच नाही माझ्याजवळ, तो माझ्याशी बोललाच नाही होऊन, मग त्याने का बोलायचं, तिनेच आधी का बोलायचं, सुरुवात मी का करत नाही, मी होऊन का नाही एखाद्या व्यक्तीजवळ जात आणि बोलायला सुरुवात मी का करत नाही, हा कमीपणा किंवा हा पुढाकार मी का घेत नाही, त्यानेच का घ्यायचा. तर हा जो आहे ना आपला अहंकार,
तर तो आपल्या नाकाच्या शेंड्यावर असतो आणि त्याने आपल्यापासून माणसं दुरावतात आणि मान सन्मान आपला कमीच पडतो होत जातो दिवसेंदिवस. म्हणजे तिने माझ्याशी बोलली नाही, ती माझ्या जवळ पण आली नाही, मग आता मी सुद्धा काय करणार, माझा पुढचा कार्यक्रम होणार ना त्यात तिला बोलावणारच नाही. म्हणजे झालाच की नाही आपला मान सन्मान कमी. तर ती सोंड आपल्याला काय सांगते, तुम्ही पुढाकार घ्या, तुम्ही कमीपणा घ्या आणि तुम्ही होऊन बोला एखाद्या व्यक्तीसोबत, तर त्याने आपला मान सन्मान तर वाढणारच आहे की नाही. तर ही सोंड सुद्धा आपल्याला खूप काही सांगून जाते. पहिलं गणपतीचं पोट, तर गणपतीचं पोट बघा एवढं मोठं दाखवलेलं आहे. तर काय आहे, तर त्या आपण पहा म्हणतो हिच्या पोटात काही राहतच नाही. आपण शब्दशः अर्थ नाही घ्यायचा, पण त्याच्यातून आपण संदेश घ्यायचा आहे की की सगळ्या गोष्टी आपल्या पोटात सामावून ठेवायला आपण शिकलं पाहिजे. एखाद्याचे अपराध, एखाद्याच्या चुका सुद्धा आपल्याला पोटात घालता आल्या पाहिजेत. कधी कधी एका शब्दावरून सुद्धा आपण जाईचा पर्वत करतो आणि रिलेशन तोडून टाकतो एका शब्दावरून. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना आपल्यापासून होतात, त्यात आपलं खूप नुकसान होत राहतं आणि पिढ्यानपिढ्या आपण ते भोगत असतो. म्हणून पोट मोठं करा, म्हणजे मोठ्या मनाचे व्हा आणि उदार मनाने सगळ्यांना माफ करायला शिकलं पाहिजे आपण. आणि आनंदाने आपण असं भरलेलं पाहिजे. श्री गणेशा म्हणजे फक्त शब्दशः नाही, आनंद आहे, उत्साह आहे. श्री गणेशा म्हणजे नवा जन्म करायची आहे. प्रत्येक गोष्टीचं नाविन्य, प्रत्येक गोष्टीची सुरुवात म्हणजे श्री गणेशा आहे. आता मी एखादा नवीन ड्रेस आणला आहे, नवी साडी आणली आहे, तर ती कधी घालेल असं आपल्याला होतं की नाही. एखाद्या स्वयंपाक जिला आवडतो, तिने जर एखादं भांड बाजारातून नवीन आणलेलं असेल, तर तिला असं वाटतं हे भांड मी कधी वापरायला घेईल, मी ह्या भांड्यामध्ये कधी पदार्थ बनवेल. तर ह्या सगळ्या कोणत्याही गोष्टीचा तुम्ही नव्याने सुरुवात करताना त्याला म्हणतात श्री गणेशा. श्री गणेशा म्हणजे शब्दशः अर्थ नाही, श्री गणेशा म्हणजे आनंद आहे, उत्साह आहे आणि प्रत्येक गोष्टीचा प्रारंभ म्हणजे श्री गणेशा आहे. म्हणून त्याला पूजेत पहिला मान श्री गणेशाला दिला आहे की प्रत्येक गोष्टीची पूजेची सुरुवात कोणत्याही श्री गणेशाने होते. आता प्राण्याचंच तोंड का अहो, तुम्ही पहा ना आपल्यामध्ये प्राण्याचे स्वभाव दडलेले नाहीत का. आपण म्हणतो हा तो ना एखाद्या धूर्त कोल्ह्यासारखा आहे, हा ना एखाद्या लबाड लांडग्यासारखा आहे, ही ना गरीब गाय आणि पोटात पाय, गोगल गाय, गरीब गाय आणि पोटात पाय, पोपटासारखा नुसता बडबड करत असतो, पोपट पंची आहे याच्याजवळ, गाढवासारखा काय मूर्ख आहेस तू. एखाद्याला म्हटलं वाघासारखा शूर आहेस, अरे हा काय भित्रा ससा आहे. सापासारखा ना याला किती दूध पाजा, तर हा फिरून आपल्याला चावणारच आहे. अशी एक ना अनेक प्राण्यांची आपण उदाहरणं माणसांना देतो. म्हणजे त्यांचे स्वभाव, ह्या जंगली प्राण्यांचे आणि पाळीव प्राण्यांचे स्वभाव कुठेतरी आपल्यामध्ये दडलेले आहेतच की नाही. अरे तू वाघासारखा शूर आहेस म्हटल्यावर त्याला स्फुरण येतं. मग प्राण्यांच्या उपमा देतोच की आपण, फक्त आपल्याला डोळ्यांना ते बघायला आवडत नाही. डोळ्यांना जे दाखवू ना त्याच पद्धतीने आपली बुद्धी चालते. पण बुद्धीच्या डोळ्यांनी आपण केव्हा बघायला शिकणार आहोत. बुद्धीच्या डोळ्यांनी बघायला शिकलं पाहिजे. तर असं आहे श्री गणेशाचं रूप. मी माझ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला आहे. माझे विचार आवडल्यास व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.